नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत फरसबीची भाजी. यालाच फ्रेंच बीन्स किंवा श्रावणी घेवडा असंही म्हटलं जातं. तर ही भाजी बनवण्यासाठी या इथं मी पाव किलो इतक्या फरसबीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर शेंगामधलं पाणी नितळण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवलेल्या होत्या. शेंगा पूर्णपणे ड्राय झालेल्या आहेत. ह्या शेंगा आपण कट करण्यासाठी घेऊयात. शेंगा कट करत असताना शेंगेचा जो देठ आणि शेंडा आहे तो कट करून काढायचा आहे आणि अशा पद्धतीने ही फरसबी आपल्याला चाकूने चिरून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी अगदी बारीक बारीक याचे तुकडे करून घेत आहे. जर का तुम्हाला मोठे तुकडे आवडत असतील तर मोठ्या तुकड्यांमध्ये ही शेंग तुम्ही चिरून घेऊ शकता. याच पद्धतीने उरलेल्या सर्व फरसबीच्या शेंगा आहेत त्या मी चिरून घेत आहे. या ठिकाणी सर्व फरसबीच्या शेंगा आहेत त्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर पुढच्या कृतीकडे वळूयात. फरसबीच्या शेंगांची भाजी ही आपल्याला पाण्याचा वापर न करता बनवायची आहे. त्यामुळे ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला जाड बुडाच्या भांड्याचाच वापर करायचा आहे. तर या ठिकाणी मी जाड बुडाची कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपण फोडणी करता तेल घालूयात. तेल या ठिकाणी मी साधारणपणे 2 पळ्या घातलेला आहे. बिना पाण्याची भाजी बनवायची आहे त्यामुळे आपल्याला तेल अगदी थोडंसं जास्त वापरायचं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलं. जिरे मोहरी छान फुललं की या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये घातलेला आहे. हा कांदा या तेलामध्ये अगदी छान असा आपल्याला तांबूस रंगावरती तळून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जास्तीचा ठेसून घेतलेला लसूण आणि अद्रक पेस्ट घालायची आहे. अद्रक लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे अर्धा ते 1 मिनिटासाठी छान असं परतून घेऊयात. या ठिकाणी ही फोडणी छान अशी परतून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचे इतकी हळद पावडर घालायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये घालूयात कट करून घेतलेली फरसबी. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच घालूयात चवीकरता मीठ. फरसबी आपल्याला या फोडणीमध्ये अगदी छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. या भाजीमध्ये बऱ्याच वेळा बटाटा देखील घातला जातो. जर का तुम्हाला या भाजीमध्ये बटाटा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बटाट्याच्या फोडी ॲड करू शकता या स्टेजला. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी जवळपास 50% इतकी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. पाण्याचा वापर न करता अगदी लो टू मीडियम गॅसवरती ही भाजी वाफवून घ्यायची आहे. भाजी वाफवत असताना अधूनमधून 1 ते 2 वेळा ही भाजी हलवून घ्यायची आहे. झाकण काढल्यानंतर इथं बघू शकता 50 ते 60% इतकी आपली भाजी शिजलेली आहे. त्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. 1 चमचा धना पावडर घालूयात. अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे. अर्धा ते पाऊण चमचा ठेवणीतलं काळं तिखट घातलेलं आहे. याऐवजी कांदा लसूण मसाला देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. सोबतच घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे. आता यामधला टोमॅटो आहे तो आपला शिजायचा बाकी आहे. त्याचबरोबर अर्धी भाजी देखील आपली शिजायची बाकी आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी लो टू मीडियम गॅसवरती पुन्हा एकदा ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. थोड्या वेळासाठी ही भाजी वाफवून घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी ही भाजी आहे ती अगदी छान अशी शिजलेली आहे. आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे. सोबतच घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली फरसबीची भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजीला रंग पण सुरेख आलेला आहे. आणि चवीला म्हणाल तर ही भाजी अगदी भन्नाट बनून तयार होते. ही भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते. या ठिकाणी ही फरसबीची सुक्की भाजी तुम्ही डब्यासाठी नक्कीच बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते. बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. पाण्याचा वापर न केल्यामुळे ही भाजी चवीला भन्नाटच लागते.
या ठिकाणी ही फरसबीची भाजी तयार आहे. चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत.